हीच कार घेताना फसवणूक टाळायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आयुष्याची कमाई एकत्र करून गाडी घेतो, मग ऍक्सिडेंट गाडी घेऊन धोका का पत्करायचा? ऍक्सिडेंट गाडी कशी ओळखायची तुम्हाला मी एका मिनिटात सांगतो. ऍक्सिडेंट कशी ओळखायची हे तुम्हाला मी सांगतो. हे दोन गाडीचे ॲप्रॉन असतात, हा आणि हा. तर हे जर लागला असेल, ऍक्सिडेंट झाला असेल तर हे पूर्ण वेल्डिंग केलेलं तुम्हाला इथे दिसेल. त्याच्यानंतर ही गाडी जर ऍक्सिडेंट असेल, ॲप्रॉन लागला असेल तर गाडीची टायर खाणार गाडी. त्याच्यानंतर जर हे ऍक्सिडेंट असेल जर आणि हे वेल्डिंग केलं असेल तर तुमची गाडी परत तुम्हाला विकायची म्हणले तर कोण गाडी तुमची घेणार नाही. कारण हे दोन जसे माणसांच्या दोन किडण्या असतात ज्याच्यावरती आपलं आयुष्य पूर्ण असतं, ह्या दोन गाड्यांच्या किडण्या असतात. हे जर गाडीचं लागलेलं असेल किंवा ऍक्सिडेंट असेल तर गाडी परत तुम्हाला विकायची म्हटली तर त्याची एवढी किंमत तुम्हाला येत नाही. आणि दुसरी गोष्ट, हा गाडीचा चेसिस नंबर असतो. हा चेसिस नंबर आणि RC वरती पण चेसिस नंबर असतो. तो चेसिस नंबर जर मॅच केला आपण आणि जर सेम असेल तर गाडी ॲक्सिडेंट नाही हे ओळखलं जातं, आणि जर चेंज असेल तर गाडी ॲक्सिडेंट आहे समजून जावं. पद्धत सांगतो तुम्हाला गाडी ॲक्सिडेंट आहे की नाही ते कशी ओळखायची. हे ओपन केल्यानंतर इथे कंपनीचे सील असतात. हे सील कंपनीशिवाय बाहेर कोणीच मारू शकत नाही. जर गाडी ॲक्सिडेंट असेल तर हे सील तुम्हाला असं दिसणार नाहीत. मग जर असेल तर वरतून मग पाणी लिकेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि हे सील आहेत ते चारही दरवाजाला असतात. चारही दरवाजाला तुम्ही चेक करू शकता, असे सील चारही दरवाजाला असतात. हे पूर्ण ते चेक करून देते. हे जर ॲक्सिडेंट असेल गाडीवर तर हे सील तुम्हाला असं येणार नाहीत. मग त्यामुळे काय होतं, गाडीवरतून पाणी लिकेज होणं हे सगळं चालू होतं. गाडी कलर तर होतेच, कारण की मुंबईमध्ये तुम्हाला अशी कोणतीच गाडी भेटणार की ज्या गाडीवरती स्क्रॅचेस पडणार, त्यामुळे ती गाडी कलर करावी लागते. दरवाजा वगैरे पण चेंज तुम्हाला मिळतील. पण गाडी कशी ओळखायची, सील टू सील कशी ओळखायची हे तुम्हाला मी आता दाखवलंच. कारण की आपण आपल्या आयुष्याची कमाई एकत्र करून गाडी घेतो, ती गाडी चेक करून घ्या. गाडी ॲक्सिडेंट घेऊ नका हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो. माहिती मिळवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. थँक्यू.